लग्नाच्या वरातीत दारू पिऊन भांडण करू नका असे सांगितल्याचा राग मनात धरून आलिम सय्यद याचा चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी जन्मठेप झालेले रामेश्वर चंद्रकांत कुंभार व संतोष मधुकर गाढवे यांच्या अपिलातील जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. खटल्याची हकीकत अशी, यातील आरोपी हे एका लग्न समारंभाच्या मिरवणुकीत दारूच्या नशेत नाचत असताना त्यांचे एकासोबत भांडण झाले. हे भांडण मयत आलिम सय्यद सोडवायला गेले असताना आरोपी संतोष गाढवे व रामेश्वर कुंभार यांनी आलिम सय्यद यास शिवीगाळ केली. दुसऱ्या दिवशी आलिम सय्यद यांनी संतोष गाढवे आणि रामेश्वर कुंभार यांना दारू पिऊन गोंधळ करायला नको होता, मी समजावत असताना मला शिवीगाळ का केली याचा जाब विचारला. तो आम्हाला जाब विचारणारा कोण असे म्हणून आरोपीने आलिम सय्यद याचा चाकूने मारून खून केला. या आरोपाखाली संतोष गाढवे आणि रामेश्वर कुंभार यांच्यावर खटला भरण्यात आला होता. बार्शी सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सदर शिक्षेविरुद्ध आरोपींनी ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलामध्ये आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला. सदर अपिलातील जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी संतोष गाढवे व रामेश्वर कुंभार यांची जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणी आरोपींतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट यश फडतरे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट पी शिंदे यांनी काम पाहिले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.